पुढची बातमी सुद्धा बॉलिवूडशी निगडीत आहे, मात्र त्यात सुद्धा ती खास करून गुन्हेगारी जगताशी अधिक निगडीत आहे। दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार झाला। या गोळीबार प्रकरणामध्ये ज्या 5 जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। 23 फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात या 5ही आरोपींना मुंबईच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आहे। स्वप्नील साकटने यानं कबुलीनामा फेटाळलाय। ज्योत्स्ना गंगणे आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत। ज्योत्स्ना, या गोळीबाराच्या मागे बिश्नोई टोळीच आहे की आणखी कोणी? आतापर्यंत क्राईम ब्रांचच्या हाती जी माहिती आलेली आहे त्यानुसार या संपूर्ण प्रकरणामध्ये जर सर्वाधिक कोण मोठं सामील असेल तर ते आहे ज्यांनी आतापर्यंत नाव घेतलेलं आहे की शुभम लोणकर हा जो गँगचा माणूस आहे त्याचं नाव जोडण्यात आलं। मात्र आतापर्यंत शुभम लोणकरला पकडण्यामध्ये मुंबई क्राईम ब्रांचला यश आलेलं नाहीये आणि आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते 11 आरोपींना जे आहे ते अटक करण्यात आलेलं होतं। पहिले 6 आरोपींना अटक करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर 5 आरोपींना जे आहे ते अटक करण्यात आलेलं आहे आणि पहिले 6 जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांचं या नवीन पकडलेल्या 5 आरोपींशी काय कनेक्शन आहे, कोणाला कोणती जबाबदारी दिलेली होती या प्रकारचं जे आहे ते पोलीस तपास करत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सेशन कोर्टामध्ये सत्र न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली तर सर्व आरोपींना म्हणजे जे नव्याने पकडलेले 5 आरोपी आहेत त्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत जी आहे ती कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये एकूण जे 11 आरोपी पकडले गेले आहेत त्यांना कोणाला जबाबदारी दिली होती याचा तपास तर पोलीस घेतच आहेत। मात्र जो आज आरोपी पकडण्यात आलेला होता साकट, त्या आरोपीनं कोर्टामध्ये अशी कबुली दिली की पोलिसांनी त्याच्यावरती दबाव आणला आणि त्याच्यामुळे त्याने पोलिसांना जो जबाब नोंदवून दिलाय तो पोलिसांच्या दबावामुळे नोंदवला आहे असं त्याने सांगितलेलं आहे। आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा पोलिसांच्या तपासावरती सुद्धा कोर्टामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेले आहेत की जर पोलिसांना या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या 11 आरोपींचे त्यांनी जबाब नोंदवलेले आहेत त्या प्रत्येक आरोपीने जर कोर्टात येऊन अशा प्रकारचं सांगितलं की आम्हाला पोलिसांच्या दबावाखाली आम्हाला हे सगळं जबाब दिलेला आहे तर मात्र पुन्हा एकदा या तपासाला जे आहे ती वेगळी कलाटणी मिळू शकते। मात्र आपण याच्यावर लक्ष ठेवूयात आणि अधिकाधिक काय अपडेट असतील, अधिक ताजी माहिती असेल ती आम्ही आपल्याकडून घेत राहू, प्रेक्षकांना देत राहू। तुर्तास धन्यवाद।